हाय हॅलो नमस्ते मित्रांनो आणि माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणींनो. तर आजचा मी असा मसालेदार असा टॉपिक घेऊन आली आहे आणि खूप म्हणजे घडलेला आहे ॲक्च्युली. काही एक दोन चार दिवसापूर्वीच घडलेला आहे आणि एवढं सिरियसही नाही आहे, पण मला वाटतं की मी ते शेअर करावं तुमच्यासोबत, कारण की खूप लोकांच्या आयुष्यामध्ये हे होत असेल मे बी, किंवा झालेलंही असेल. तर मला वाटतं मी हे तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर ना मला खूप छान वाटेल. तर असंच मे बी असंच कोणीतरी मला रील शेअर केले. मी नाव नाही घेऊ शकत, पण रँडम असेच आपण करत असतो. कॉमेडी रील्स असू दे किंवा कसेही असू दे, फ्रेंड्स आपण एकमेकांना रील शेअर करत असतो. आणि त्याच्यामध्येच मला एका फ्रेंडनी एक रील शेअर केली. त्याच्यामध्ये असं होतं की मुलींनी कसे कपडे घालावेत किंवा कसं राहिलं पाहिजे किंवा ड्रेसिंग सेन्स मुलींचा कसा असावा ह्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगितलं होतं. की मुलींनी ओढणीच घ्यावी, मुलींनी कुर्तेच घालावे किंवा मुलींनी चुडीदार घालावे, साड्या घालाव्या, म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीने त्यांनी रेग्युलर राहिलं पाहिजे. ह्या गोष्टीवर थोडं जास्त म्हणजे ह्या गोष्टीबद्दल तो व्हिडिओ होता. तर आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट ही मला एका मुलाने पाठवलेली रील होती. तर चांगला म्हणजे ठीक आहे, म्हणजे पाठवली याचा अर्थ मला राग वगैरे नाही आहे, पण सगळे जे मुलं विचार करतात की मुलींनी असंच राहावं तसंच राहावं किंवा नाही का चुडीदारच घालावं, हे सगळं मान्य आहे मला. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की मुलींनी म्हणजे या जगात सगळ्याच मुली मॉडर्न राहतात असंही नाही आहे, सगळ्याच मुली शॉर्ट्स घालतात असंही नाही आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाचं नेचर वेगळं असू शकतं आणि प्रत्येकाची चॉईस वेगळ्या आहेत. तर तुम्हा मुलांना मुलींकडून असं काय हवं आहे की मुलींनी ट्रेडिशनलच राहावं, ओढणीच घ्यावी, चुडीदार घालावेत किंवा अंग झाकून कपडे घालावेत, हे तुम्हा मुलांना का हवं आहे? तुम्हाला जर नसेल ना, बघवत नसेल किंवा मुली शॉर्ट ड्रेसेस घातलेलं जर आवडत नसेल, तर तुम्ही नका बघू किंवा नका विचार करू त्या गोष्टीचा. आणि ह्या गोष्टी विचार करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या आयुष्याचा किती वेळ वाया घालवता याच्याबद्दल जर विचार केला तर अगणित आहे ते. खूपच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याच्या नादात तुम्ही कुठेतरी तुमची डोक्याची जी लेवल आहे ती खाली करताय, म्हणजे खूप खालच्या लेवलला, खालच्या पातळीला घेऊन जाताय असं मला म्हणायचं आहे. तर हे सगळं एक चुकीचं आहे ॲक्च्युली. म्हणजे ज्यांना जसं राहायचं आहे या जगात मला वाटतं सगळ्यांना फ्रीडम आहे. संविधानात सुद्धा लिहिलेलं आहे की सगळ्यांनाच सगळ्या प्रकारचे फ्रीडम आहेत. कुणाला कसं राहायचं आहे त्यांनी तसं राहिलं पाहिजे. तर चुडीदारच घालावे असं मुलांचं मत का बरं असावं? प्रत्येक मुलीला चॉईस आहेत. एखाद्या मुलगीला आवडत असेल शॉर्ट्स घालणं तर ती तिची चॉईस आहे. ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की तिने ते तसंच का घातलंय आणि असंच का घातलंय. बरोबर आहे ना? जर तुम्हाला वाटत असेल ना सोज्वळ, सुंदर आणि नाही का चुडीदारवाली मुलगी किंवा साडीवाली मुलगी आवडत असेल, अरे तुम्ही तशा मुलींशीच बोला, तुम्ही तशा मुलींसोबतच राहा किंवा तशा मुली जिथं असतील तिथंच जावा ना तुम्ही. पण तशा मुली जिथं नसतील किंवा दुसऱ्यांबद्दल जजमेंट देण्याचं जे तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना, तो चुकीचा आहे, खूप चुकीचा आहे व्ह्यू तो. आणि मला वाटतं की त्या गोष्टीचा विचार न करता जर तुम्ही तुमच्या आयुष्यात करिअर किंवा बाकीच्या गोष्टीचा विचार केला तर तुम्ही लाईफमध्ये खूप सक्सेसफुल होऊ शकता. जे की तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवत आहात तुमचा. बरोबर आहे ना मुलींनो? मी कधी चुकीचं बोलतच नाही. तर म्हणजे मुलींनाही वाटत असेल की छोटे कपडे घालणं चुकीचं आहे, त्या मुली स्वतःच्या मनाला म्हणजे सांगितलेल्या असतात पहिलाच की मला छोटे कपडे आवडत नाहीत, तर मग मला साडी चांगली दिसते तर मी साडीमध्ये राहीन, मला चुडीदार चांगला दिसतो तर मी चुडीदारमध्ये राहीन. असं कोणतंही फोर्स म्हणजे नसतं की प्रत्येकाने शॉर्ट्सच घालतायत किंवा प्रत्येक मुलीच येऊन इथे नाही का साड्याच घालतायत, असं नसतं.
ज्यांना जसं राहायचंय तसं राहू द्या ना, तुम्ही नका जजमेंट करू. तुम्ही मुलीही करू नका आणि मुलंही करू नका. तो तुम्हाला असा माझा मसालेदार टॉपिक कसा वाटला आहे कमेंट्समध्ये जाऊन नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.